पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान, लेखक सुभाष वारे. प्रकरण क्रमांक 4. भारतात संविधानाआधी काय होते? ब्रिटिश भारतात आल्यावर भारतातले लोक स्वतःचा भारतीय म्हणून विचार करू लागले. हे जसे काही प्रमाणात खरे आहे, तसेच कायद्याचे राज्य ही संकल्पना सुद्धा त्याच काळात भारतात रुजू लागली, हेही खरे आहे. ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिश इंडिया ॲक्ट अनुसार भारताचा कारभार चालत होता. तो एका बाजूला सर्व भारतीयांना समान न्याय देत नव्हता आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश आणि भारताचे नागरिक यांच्यात भेदभाव करणारा होता. भारताच्या आर्थिक शोषणास बळ देणारा तो कायदा होता. ब्रिटिशांच्या आधीच्या भारतात राजे राजवाडे, संस्थानिक, वतनदार यांचे राज्य होते. या राजे रजवाडे, संस्थानिक, वतनदारांचा रयतेशी संबंध हा फक्त सारा किंवा कर वसूल करण्यापुरताच होता. छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अकबर असे काही सन्माननीय अपवाद होते जे रयतेच्या हिताचा कारभार करत होते. महत्त्वाचे म्हणजे हे बहुतेक राजे रजवाडे पुरोहितांच्या मान्यतेने कारभार आखत असत. समाज जीवनावर पुरोहितशाहीतून आलेल्या धर्मसंकल्पनांचा आणि परंपरांचा प्रभाव होता. या संकल्पना आणि परंपरा या माणसामाणसात आणि जातीजातीत तसेच स्त्री पुरुषात भेदभाव करणाऱ्या होत्या. त्या काळी धर्मग्रंथ मान्यताप्राप्त होते. हे धर्मग्रंथ विषमतेचा पुरस्कार करत होते. एकलव्याला जातीच्या आधारे शिक्षण नाकारले गेले. सावित्रीबाई फुले महिलांसाठी शाळा सुरू करत असताना त्यांना तीव्र विरोध करणारी पुरोहितशाही ही धर्माचाच दाखला देत महिलांना शिकवणे हे धर्मशास्त्रानुसार पाप आहे असे आग्रही आणि हिंसकपणे सांगत होते. एकाच गुन्ह्यासाठी खालच्या जातीतल्या मानल्या गेलेल्यांसाठी जास्त तीव्र शिक्षा आणि उच्च जातीतले मानले गेलेल्यांसाठी सौम्य शिक्षा हा त्या काळचा न्याय होता. सरंजामदार आणि पुरोहित यांच्या संगनमताने सुरू असलेल्या त्या काळच्या कारभारात कुठेही व्यक्ती स्वातंत्र्य, कायद्यापुढे सर्व समान, सर्वांना समान संधी या मूल्यांची ओळखही नव्हती. अंमलबजावणीची बाब तर दूरच राहिली. या पार्श्वभूमीवर सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार देणारे, कायद्यापुढे सर्व समान मानणारे, जन्माच्या आधारे भेदभावास मनाई करणारे, संधीची समानता ही मूल्यव्यवस्था रुजवू पाहणारे, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी राज्यव्यवस्थेवर जबाबदारी टाकणारे, संसाधनाच्या वाटपाबद्दल बहुसंख्याकांच्या हिताची भूमिका घेणारे आणि सर्वांना उपजीविकेचा अधिकार देणारे भारतीय संविधान आणि त्याचे महत्त्व आपण नीट समजून घेतले पाहिजे.